स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांचे आयुष्य मी स्वतः बदलतो. आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, आमच्या सर्व प्रेक्षकांवर कृपा ठेवा. दुःख दूर करा. सुख, शांती आणि यश द्या. स्वामी कृपा सदैव राहो. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आपल्या एका चारित्र्यात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. तू 11 माळ जप कर. स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी आहे. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी आहे. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारी आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे नाही. परावरून आप वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जर डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचं आयुष्य असतं, आजचं अस्तित्व उद्या नसतं. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसतं. दुर्लक्ष करायला शिका. एका लोहाराच्या दुकानात एक दिवस साप घुसला. त्याला किरकोळ जखम झाली होती. तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका कुऱ्हाडीवर त्याला जखम झाली. त्याने घाबरून मागे वळून पूर्ण ताकदीने कुऱ्हाडीला आळा घातला. तो त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याला आळा घालून गुदमरून मारायचा प्रयत्न करू लागला. दुसऱ्या दिवशी लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला कुऱ्हाडीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतःच्या रागा आणि अहंकारापायी बळी गेलेला होता. कधीकधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळतं की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे. कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना, कुणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतः लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावीच. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात. खूप गोड बोलणारी, अतिनम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अतिस्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात. दांभिक, आतल्या गाठीची लबाड, बेरकी, संधीसाधू व विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचं षड्यंत्र ती रचत असतात. जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणूक त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू, पण माणसं वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्यच चुकत जातं.
कधीकधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जातं. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवण्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याला ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं. जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते, लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावं अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा होऊन बसते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीला अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतंच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्न उरतोच ना शेवटी. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरचा प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं घेणं होऊन विचारांना संपतं तेव्हा नातं तर संपतंच, पण माणुसकीसुद्धा संपत असते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते तिथे समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण, हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे चांगले दिवस असतील तर आमंत्रण नसतानासुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर आमंत्रण देऊनसुद्धा लोक येत नाहीत. मोगरीच्या वेलीजवळून जाताना सुगंध येणारच, हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट. त्या झाडावरून गळून पडलेला एखाद्या बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग, आपलंच चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेलीजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एका बाभळीचे झाड आहे हे विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदापुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हे विसरतो आणि मग वाईट लोकांचा, वागण्याचा, द्वेषाचा, आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेहमी दोष कोणाचा, आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा, हे आपणच तपासायला हवं. झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काहीही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा तर प्रश्नच उरत नाही. दोन्हीही गोष्ट आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात फरक काय आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चितपणे ठासून भरलेलं आपल्या आयुष्यात आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा तिथपर्यंत थांबत नाही. आणि जीवनप्रवास कुणी रडून स्वतःच्या मनाची समजूत काढणं तर कुणी हसून आपल्या दुःखात लपवतं. कुणी नशिबाला दोष देत कुटतं तर कुणी जो भी होगा वो देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तन्नेचे हेच प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुषंगानं येणारे ताणतणाव, आजार, दुखणे, खुपणे, कुणाचं कुणाला सोडून जाणं. जीवन प्रवासातली ही सारी स्थित्यंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पॉझिटिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षाही वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे पण सोबत मात्र कोणीही नाही. पण प्रत्यक्षात आपल्याला कुठं जायचं नाही आहे. ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही, बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. जर हा श्री स्वामी समर्थांचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.